नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रो, या अंतर्गत आपण सुपर 20 प्रश्नावली भाग 10 आज पाहणार आहोत। यापूर्वी आपण 9 भाग रिलीज केले आहेत, ते जर आपण पाहिले नसतील कृपया ते पाहून घ्या, जेणेकरून आपल्याला BEd CETला सामोरे जाण्यास मदत होईल। विद्यार्थी मित्रो, अजूनही जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला पाहूया भाग 10 मधील प्रश्न क्रमांक 1। रमेश रमाचा पती आहे, रमा रवीनाची बहीण आहे, राकेश रवीनाचा पती आहे, तर रमेश राकेशचा कोण? विद्यार्थी मित्रो, ब्लड रिलेशन म्हणजेच रक्तांचे नाते या संदर्भातील आलेला हा प्रश्न। तर विद्यार्थी मित्रो, रमेश रमाचा पती आहे म्हणजे हे पती पत्नी आहेत, रमा रवीनाची बहीण आहे म्हणजेच रमेशची पत्नी रमा ही रवीनाची बहीण आहे, तर राकेश रवीनाचा पती आहे म्हणजेच राकेश हा रवीनाचा पती आहे म्हणजेच तो रमाचा मेहुणा आहे। तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे राकेश व रमेश यांचे नाते काय? तर विद्यार्थी मित्रो, बायकोचा मेहुणा म्हणजेच ज्याला आपण साडू असं म्हणतो, तर साडू हे आपलं करेक्ट उत्तर आहे। ऑप्शन 1 भाऊ, 2 मेहुणा, 3 जावाई आणि 4 साडू। तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 साडू आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सहसंबंध या घटकातील कडधान्य हरभरा तर तृणधान्य बरोबर काय, असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो। म्हणजे कडधान्याचं उदाहरण जर हरभरा असेल तर तृणधान्याचं उदाहरण खालील पर्यायापैकी कोणतं, असा हा प्रश्न आहे। 1 मटकी, 2 तूर, 3 वाटाणा, 4 गहू। विद्यार्थी मित्रो, कडधान्य जे असतात त्याला मोड येत असतात, मटकीला मोड येतात, तूर तसेच वाटाणा यांनाही मोड येतात, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 गहू हे तृणधान्य आहे। गहू, ज्वारी, तांदूळ, बार्ली, भगर हे आपल्याला तृणधान्य असलेले पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 तृणधान्याचं उदाहरण गहू करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, संख्यामाला म्हणजेच नंबर सिरीज या घटकातील 4, 27, 16, डॅश डॅश, 36, 343। विद्यार्थी मित्रो, आपल्याला एक इथं नंबर सिरीज दिलेली आहे, त्या नंबर सिरीजमध्ये आपल्याला एक संख्या मिस झालेली आहे। तर प्रश्न आहे, दिलेल्या संख्यामालेतील गहाळ संख्या म्हणजेच मिस झालेली जी संख्या आहे ती संख्या कोणती, असा हा प्रश्न। विद्यार्थी मित्रो, ऑप्शनमध्ये आपल्याला 64, ऑप्शन 2 115, ऑप्शन 3 125 आणि ऑप्शन 4 625 ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रो, या संख्या ज्या आहेत यामध्ये कनेक्शन काय आहे, सहसंबंध काय आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल। तर विद्यार्थी मित्रो, 4 हा 2चा वर्ग आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रो 27 हा वर्गसंख्या नाही आहे, तर विद्यार्थी मित्रो ती घन संख्या आहे म्हणजेच तो काय आहे 3चा घन आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रो 16 जो की काय आहे 4चा वर्ग आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपल्याला डॅश डॅश दिले म्हणजे प्रश्न विचारलेला आहे। त्यानंतर पुढची जी संख्या आहे विद्यार्थी मित्रो ती परत आपल्याला वर्गसंख्या पाहायला मिळते म्हणजे तो 6चा वर्ग आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रो परत पुढे एक संख्या आपल्याला पाहायला मिळते जी की एक घनसंख्या आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रो तो 7चा घन आहे। तर 7चा वर्ग 49 आणि त्याचा परत गुणाकार आपण 7ने केल्यास विद्यार्थी मित्रो तो 343 म्हणजे तो 7चा घन होय। तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथं एक कनेक्शन पाहायला मिळते म्हणजे एक वर्गसंख्या त्याच्या शेजारची म्हणजे लगतची संख्या घनसंख्या, परत वर्गसंख्या, परत घनसंख्या, म्हणजे विद्यार्थी मित्रो आपल्याला इथे वर्गमूळ एक असणार आहे, ते म्हणजेच वर्गमूळ नव्हे विद्यार्थी मित्रो, ते म्हणजेच आपली जी आता सिरीज आली होती ती म्हणजेच 2चा वर्ग, 3चा घन, 4चा वर्ग, त्यानंतर परत विद्यार्थी मित्रो 5चा आपण घन करून आपल्याला पाहावं लागेल आपलं येणारं जे उत्तर आहे ते पर्यायामध्ये आहे का। तर 5चा वर्ग आपल्या परिचयाचा आहे, तो म्हणजेच 25 आणि परत त्याला 5ने गुणले असता त्याचा वर्ग म्हणजे वर्गाचा गुणाकार जो येतो 5c, तर विद्यार्थी मित्रो तो
125 हा होय. म्हणजेच विद्यार्थी मित्रो येणारी जी संख्या आहे ती 125 असणार आहे. तर ऑप्शनमध्ये ती संख्या ऑलरेडी आपण ऑप्शन्स पाहिलेले आहेत. तर ऑप्शन 3 125 ही आपली संख्या इथे करेक्ट बसते. विद्यार्थी मित्रो ह्याचा पडताळाही आपल्याला करता येतो. तर आपल्याला माहिती आहे 5चा घन केल्यानंतर 125 आला. परत 5च्या पुढची जी संख्या आहे विद्यार्थी मित्रो 6. तर आपल्याला ह्या ज्या पाठीमागच्या संख्या आहेत संख्यामाला आहे त्याच्यामध्ये एक वर्ग एक घन ही बाब आपल्याला पाहायला मिळाली होती. तर आपण विद्यार्थी मित्रो 6चा वर्ग केल्यानंतर तो 36 येतो, जी की आपली पुढची संख्या आहे. म्हणजेच आपलं 125 हे उत्तर काय आहे करेक्ट आहे. ह्याचा पडताळा आपल्याला पुढच्या संख्येचं क्रिया केल्यानंतर पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, रमेश उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो डावीकडे वळून 15 मीटर अंतर गेला. पुन्हा डावीकडे वळून 10 मीटर अंतर कापतो. पुढे पुन्हा उजवीकडे 10 मीटर जातो. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस असेल? विद्यार्थी मित्रो यासाठी सर्वप्रथम आपल्याला दिशाभान म्हणजेच दिशाचे ज्ञान असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रो लक्षात ठेवा, आपल्या मोबाईलची जी स्क्रीन आहे त्याची जी वरची दिशा आहे ती उत्तर दिशा. त्यानंतर आपल्या मोबाईल स्क्रीनची उजवी जी बाजू आहे तर ती पूर्व दिशा. त्यानंतर मोबाईलची खालची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा. तर विद्यार्थी मित्रो पूर्वेच्या विरुद्ध असणारी दिशा म्हणजे आपल्या डावीकडची जी दिशा आहे ती पश्चिम दिशा होय. तर विद्यार्थी मित्रो आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न परत एकदा पाहूया. त्यामध्ये आपल्याला रमेश उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो तो वरच्या दिशेला तोंड करून उभा आहे. त्याचं तोंड वरती आहे, वरच्या साईडला आहे. तर विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम तो काय होतो डावीकडे वळतो. डावीकडे वळायला अंतराचं आपल्याला घेणं देणं नाही, कारण प्रश्न दिशेवरती विचारला आहे. म्हणजे डावीकडे तो 15 मीटर चालला. विद्यार्थी मित्रो डावीकडे 15 मीटर चालल्यानंतर परत तो खालच्या बाजूला म्हणजेच काय परत डावीकडेच वळाला आहे. म्हणजेच तो खालच्या दिशेने गेलेला आहे. तर खालच्या दिशेने वळून तो परत 10 मीटर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो परत पुढे गेल्यानंतर मात्र दिशा बदलली. पुढे तो काय करतो उजवीकडे वळतो. आणि विद्यार्थी मित्रो उजवीकडे वळला म्हणजेच काय तर त्याने अशा प्रकारचा टर्न तिथं घेतलेला आहे आणि परत काही अंतर कापलेलं आहे म्हणजे 10 मीटर पुन्हा जातो. तर आपल्याला ह्या दिशेपासून म्हणजेच वरच्या दिशेपासून उत्तर दिशेपासून त्याचं तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे हे सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो त्याचं तोंड जे आहे आपल्या मोबाईल स्क्रीनच्या आपल्याला डावीकडे ते पाहायला मिळते. म्हणजेच विद्यार्थी मित्रो डावीकडची दिशा म्हणजेच काय आहे तर ही पश्चिम दिशा आहे, ज्याला आपण वेस्ट असं म्हणतो. मोबाईलची उजवीकडची दिशा आपल्या उजव्या हाताला जी दिशा आहे विद्यार्थी मित्रो ती पूर्व असते, म्हणजे पूर्व पश्चिम. तर त्याचं तोंड पश्चिमेला आहे. तर ऑप्शनमध्ये पश्चिम कुठे आहे ते पाहूया. 1 पश्चिम, 2 दक्षिण, 3 पूर्व, 4 उत्तर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 पश्चिम करेक्ट उत्तर होय. आणि विद्यार्थी मित्रो तो सलग जर तिन्ही वेळेस डावीकडे जर वळला असता तर त्याचं तोंड परत ज्या दिशेला तोंड आहे म्हणजेच वरच्या दिशेला ते तोंड परत आपल्याला वरच्या दिशेला झालेलं पाहायला मिळालं असतं. म्हणजे तो वळतो कोणत्या दिशेला डावी आणि उजवी ह्या बाजूवर अवलंबून आपल्याला त्याचं तोंड त्या दिशेला गेलेलं पाहायला मिळेल. अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न दिशा भानावर आधारित काय करायचे आहेत सॉल्व्ह करायचे आहेत. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, श्री सोनालीपेक्षा उंच आहे. तर आता श्री जी आहे ती सोनालीपेक्षा उंच आहे, म्हणजेच उंची तिची आपल्याला जास्त पाहायला मिळते. त्यानंतर साक्षी श्रीकांतपेक्षा उंच आहे पण सोनालीपेक्षा कमी उंच आहे. म्हणजे आता 2 नंबर परत सोनालीच उंच झाली, जी की श्रीच्या नंतर तिचा नंबर होता. त्यानंतर श्रीची उंची टॉप आहे, सोनाली 2 नंबर झालेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो साक्षी श्रीकांतपेक्षा उंच आहे पण सोनालीपेक्षा ती कमी उंच आहे. म्हणजेच काय तर साक्षीची जी उंची आहे विद्यार्थी मित्रो तिच्यापेक्षा श्रीकांत हा काय आहे बुटका आहे किंवा कमी उंचीचा आहे. तर सर्वात उंच कोण? विद्यार्थी मित्रो सर्वात उंच आपल्याला श्री पाहायला मिळते. तर आपलं उत्तर श्री आहे. ह्या सिक्वेन्सनुसार किंवा आपण उंची जी आहे ती चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लावल्यानंतरही आपल्याला याचं उत्तर मिळतं. ऑप्शन 1 सोनाली, 2 श्री, 3 साक्षी, 4 श्रीकांत. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 श्री ही सर्वात उंच होय. आपल्याला सर्वात उंच प्रश्न विचारलेला आहे ही बाब आपण लक्षात घ्या. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय.
पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ससा शाकाहारी, कोला डॅश डॅश. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, ससा जर शाकाहारी प्राणी असेल तर कोला खालीलपैकी कोणत्या गटातला प्राणी आहे, असा हा प्रश्न. 1 मांसाहारी, 2 शाकाहारी, 3 मिश्राहारी आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ससा फक्त वनस्पती किंवा वनस्पतीजन्य पदार्थ खात असतो, घटक खात असतो, म्हणून तो शाकाहारी आहे. तर कोला दोन्ही प्रकारचे घटक खात असतो, म्हणजे वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला तो मिश्र आहारी असलेला पाहायला भेटतो, ज्याला आपण ऑम्निव्होरस असं म्हणत असतो. तर मिश्र आहारी ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पुढील घटक क्रमवार लावा. तर विद्यार्थी मित्रो, धागा, कपडे, बीज ज्याला आपण बी असं सुद्धा म्हणतो, त्यानंतर झाड आणि कापूस. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, कपडे बनण्याची प्रक्रिया आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे, पण ती सुरुवातीपासून चढत्या क्रमाने म्हणून आपण त्याला, किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे क्रमाने येईल ते आपल्याला सिक्वेन्स लावायचा आहे, त्याचा क्रम लावायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे आपल्याला कपडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बीज लावणं गरजेचं आहे. म्हणजे 1 नंबरला काय असेल, बी असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस आपण बीज लावू किंवा बी लावू त्यावेळेस झाड तयार होईल. झाड तयार झाल्यानंतर विशिष्ट वेळेनंतर आपल्याला त्याला कापूस आलेला पाहायला मिळेल, म्हणजेच 2 नंबरला झाड. त्यानंतर विद्यार्थी मित्रो 3 नंबरला कापसाचं झाड तयार होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, त्या झाडापासून तयार झालेला जो कापूस आहे त्याचे आपण धागे बनवू, आणि धागे बनल्यानंतर विद्यार्थी मित्रो सगळ्यात शेवटचं काम म्हणजेच काय, तर कापड तयार होणे किंवा कापड विणणे ही प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, आपल्याला जी प्रक्रिया पाहायला मिळते, तर ऑप्शन चेक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन नंबर 4 जो आहे विद्यार्थी मित्रो, ज्यामध्ये बीज 3 नंबर आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो 4 नंबर त्याचं झाड तयार होईल. त्यानंतर कापूस तयार होईल, म्हणजेच कापसाचं झाड तयार होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा घटक जो आहे तो म्हणजेच धागा तयार होईल, आणि सगळ्यात शेवटी कपडा विणला जाईल. म्हणजेच ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पहिल्या घटकातला म्हणजेच बुद्धिमत्ता घटकातला शेवटचा प्रश्न. पुढील घटक क्रमवार लावा. दूध, गाय, तूप, साय, गवत. विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम आपल्याला माहीत आहे, आपल्याला जर दूध हवं असेल किंवा दुधाचे पदार्थ हवे असतील तर सगळ्यात अगोदर आपल्याकडे गाय असणं गरजेचं आहे. 1 नंबरला गाय गरजेची आहे. 2 नंबरला ज्यावेळेस ती व्यवस्थित आहार घेईल, गवत खाईल, त्यावेळेस आपल्याला दूध तयार झालेलं पाहायला भेटेल, म्हणजे दूध 3 नंबरला येईल. ज्यावेळेस दूध तयार होईल विद्यार्थी मित्रो, त्याला तापवल्यानंतर आपल्याला साय तयार झालेली पाहायला भेटते, म्हणजेच 4 नंबरला जी आहे ती साय तयार होईल. आणि विद्यार्थी मित्रो 5 नंबरला आपल्याला तूप तयार झालेलं पाहायला भेटेल. तर अशा प्रकारचं ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन 1 आपल्याला करेक्ट उत्तर पाहायला मिळते. आपण व्हिडिओ पॉज करून ते चेक करू शकता, पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्याला माहीत आहे, तर दुसरा जो घटक आहे जनरल नॉलेज सुरू होतो. तर इथे पुढचा प्रश्न जनरल नॉलेज या घटकातून, लीप इयर किती वर्षांनी येते? 1 8 वर्षांनी, 2 4 वर्षांनी, 3 6 वर्षांनी, 4 10 वर्षांनी. विद्यार्थी मित्रो, दर 4 वर्षाला आपल्याला लीप इयर आलेलं पाहायला मिळतं. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, लिंबू या फळात कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते? 1 जीवनसत्व ड, 2 जीवनसत्व क, 3 जीवनसत्व ब आणि 4 जीवनसत्व अ. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 जीवनसत्व क आपल्याला जास्त प्रमाणात लिंबू या फळामध्ये असलेलं पाहायला भेटतं. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, नीलक्रांती कोणत्या घटकाच्या उत्पादनाशी निगडीत आहे? म्हणजेच नीलक्रांतीमध्ये कोणत्या बाबीचं उत्पादन आपण वाढवत असतो, असा हा प्रश्न. 1 दुधाचं उत्पादन, 2 धान्य पिकांचे उत्पादन, 3 तेलबियांचे उत्पादन आणि 4 माशाचे उत्पादन. विद्यार्थी मित्रो, मासे हे करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो, हरित क्रांतीमध्ये आपण धान्य पिकं वाढवत असतो. त्यानंतर श्वेतक्रांती, श्वेत म्हणजे पांढरा रंग, दुधाचा रंग, तर दुधाचं उत्पादन त्यात वाढवलं जातं. तर विद्यार्थी मित्रो, पीतक्रांती, पीत म्हणजे पिवळा रंग, तर तेलबिया हे उत्पादन जे वाढवत असतो आपण ते पीतक्रांतीमध्ये वाढवतो. तर आपलं करेक्ट उत्तर ऑप्शन 4 मासे हे होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पुस्तक व लेखक या घटकातून आलेला प्रश्न. विद्यार्थी मित्रो लक्षात घ्या, 1 ते 2 प्रश्न आपल्याला BED CET मध्ये
पॉप्युलर जे पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, त्यांचे लेखक असतील, काव्यखंड असतील, कवी असतील, या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्याही अनुषंगाने आपण तयारी करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण? 1. लोकमान्य टिळक, 2. लोकहितवादी, 3. विदा सावरकर, 4. विदा करंदीकर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 विदा सावरकर हे यांचं आत्मचरित्र होय, ज्याला आपण ऑटोबायोग्राफी म्हणतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पूर्ण रूप सांगा असा जो प्रश्न असतो, ज्याला आपण फुल फॉर्म असं म्हणत असतो विद्यार्थी मित्रो. तर ATMचं फुल फॉर्म आपल्या इथं विचारलेलं आहे. ATMचे पूर्ण रूप काय आहे? तर विद्यार्थी मित्रो, त्याचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. तर 1 ते 2 फुल फॉर्म आपल्याला परीक्षेमध्ये नियमित विचारलेले आहेत. आत्तापर्यंत 2019 पासून आपण आजपर्यंतच्या जरी प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्यामध्ये आपल्याला फुल फॉर्म आलेले पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रो, ATMचा फुल फॉर्म आपल्याला ऑप्शन्समधून शोधायचा आहे. 1. ऑटोमेटेड टेलर मशीन, 2. ऑल टाईम मनी, 3. एनी टाईम मनी, 4. अनादर टाईम मनी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 ऑटोमेटेड टेलर मशीन याला आपण ATM असं म्हणत असतो. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? 1. स्वामी विवेकानंद, 2. महात्मा फुले, 3. राजाराम मोहन रॉय, 4. दयानंद सरस्वती. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 राजाराम मोहन रॉय हे करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो, रामकृष्ण मिशन याची स्थापना श्री स्वामी विवेकानंद, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले, त्यानंतर विद्यार्थी मित्रो आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती यांनी केली. हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तुम्ही वर्गात मॉनिटरची निवड कशी कराल? विद्यार्थी मित्रो, शिक्षक अभिव्यक्ती या घटकातील हा प्रश्न. 1. मर्जीतील विद्यार्थ्याची तुम्ही निवड कराल. 2. लोकशाही पद्धतीने म्हणजेच मतदान घेऊन तुम्ही निवड कराल. 3. बंड विद्यार्थ्याची तुम्ही निवड कराल. 4. हुशार विद्यार्थ्याची तुम्ही निवड कराल. विद्यार्थी मित्रो, आपलं करेक्ट उत्तर ऑप्शन 2 लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन आपण निवड करावी असा निर्देश आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, तेच आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कमकुवत विद्यार्थी अध्ययनात म्हणजेच शिकण्यामध्ये अध्ययनात मागे राहिल्यास काय कराल? 1. विशेष लक्ष द्यावे. 2. स्वयं अध्ययन करण्यास सांगावे. 3. दुर्लक्ष कराल. 4. काहीही करणार नाही. विद्यार्थी मित्रो, एखाद्या विद्यार्थ्याला शिकण्यासाठी अडचणी येत असतील, तो कमकुवत विद्यार्थी असेल तर त्यावरती अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्याला अधिकचं शिकवणं गरजेचं आहे, सोप्या पद्धतीनं शिकवणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, तू तुझा स्वतः अभ्यास कर असं सांगणं ते चुकीचं आहे. त्याच्याकडे लक्ष न देणं हे तर अतिशय चुकीचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, काहीही कृती न करणे ही सुद्धा एक कृती आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, हे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शिक्षकाने शिकवताना कोणत्या कौशल्याचा वापर करावा? 1. संवाद कौशल्याचा म्हणजेच व्यवस्थित बोलणे. त्यानंतर 2. लेखन कौशल्याचा फलक लेखन. त्यानंतर 3. वाचन कौशल्याचा आणि 4. हे सर्व कौशल्य. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला जे जे अवगत कौशल्य आहेत त्याचा आपण वापर करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं समजेल, त्यांचं अध्ययन कसं सुकर होईल हे आपण पाहणं गरजेचं असतं. म्हणजे ह्या सर्व कौशल्याचा वापर हे सर्व ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, फलक लेखन म्हणजेच फळ्यावर लिहिणे. फलक लेखन हे कोणत्या प्रकारचे शैक्षणिक साधन आहे? 1. दृश्य साधन ज्याला आपण दृक साधन असंही म्हणतो. 2. श्राव्य साधन. 3. दृकश्राव्य साधन. 4. यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, दृक साधन म्हणजेच दिसणारे साधन. आपण जे फळ्यावर लिहित असतो ते मुलांना दिसते, म्हणजे दिसणाऱ्या स्वरूपात असते, मूर्त स्वरूपात ते असते, म्हणून आपण त्याला दृक साधन असं म्हणतो. त्यानंतर श्राव्य साधन म्हणजेच विद्यार्थी मित्रो ऐकू येणे. तर फळ्यावर लिहिलेलं आपल्याला ऐकू येत नसतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर दृकश्राव्य साधन यामध्ये दिसतं पण ऐकू पण येतं, जसं की टेलिव्हिजन, मोबाईल यामध्ये आपल्याला दिसणं आणि ऐकू येणे ह्या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. तर तशा ऐकण्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी दिसत नाहीत. म्हणजेच हे दोन्ही साधनं जे आहेत विद्यार्थी मित्रो, हे दृकश्राव्य साधनं अधिक प्रभावी आपल्याला पाहायला मिळतात. तर हे दृक साधन जे आहे त्याला आपण दृश्य साधन म्हणतो. तर या प्रकारचा आपल्याला फळा असलेला पाहायला मिळतो. म्हणजेच फलक लेखन हे दृश्य किंवा दृक साधन होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, एका विद्यार्थ्याचे पालक कधीही शाळेत भेटण्यास आलेले नाहीत, तुम्ही काय कराल? 1. त्यांना भेटण्यास बोलवाल. 2.
वार्षिक संमेलनास निमंत्रित कराल. 3 विद्यार्थ्यास शिक्षा द्याल. आणि 4 तुम्ही स्वतः भेटण्यास जाल. विद्यार्थी मित्रो, ते शाळेत आलेलेच नाही म्हणजेच बोलवल्यानंतरही येतील याची आपल्याला शाश्वती देता येत नाही, म्हणजेच ऑप्शन 1 आपल्या उपयोगाचा नाही. 2 वार्षिक स्नेहसंमेलनाला आपण सर्वांनाच आमंत्रित करत असतो, ते नेहमी म्हणजे बऱ्याच वेळेस ते आले नाहीत तर विद्यार्थी मित्रो ते यालासुद्धा येतील, म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलनाला येतील हे आपल्याला सांगता येत नाही. विद्यार्थ्यास आपण शिक्षा देणे हेही आपल्याला क्रम पाहत नाही, बरोबर नाही. तर विद्यार्थी मित्रो, आपण स्वतः जाऊन त्याला भेटणे हा एक चांगला ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि शिक्षक अभिव्यक्तीमध्ये, शिक्षक कल चाचणीमध्ये चांगल्या शिक्षकाचे जे सर्व गुण आहेत यामध्ये विद्यार्थी मित्रो जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार हे आपलं करेक्ट उत्तर असतं, हे आपण लक्षात घ्यावं. तर 4 नंबर आपला योग्य पर्याय होय. शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कुटुंब एक शिक्षणाचे केंद्र आहे. तर कुटुंबात कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं? 1 औपचारिक पद्धतीचं शिक्षण, 2 अनौपचारिक पद्धतीचं शिक्षण, 3 निरंतर शिक्षण आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, कुटुंब हे एक शिक्षण देण्याचं केंद्र असेल तर त्यात डिग्री वगैरे दिली जात नाही हे लक्षात घ्या, त्यामुळे ते अनौपचारिक पद्धतीचं शिक्षण केंद्र होय. तसंच समाजसुद्धा अनौपचारिक शिक्षण देण्याचं एक केंद्र आहे. इथे कुटुंब आणि समाज असंही येऊ शकतं. समाज एक डॅश डॅश शिक्षणाचे केंद्र आहे, तर विद्यार्थी मित्रो समाजसुद्धा अनौपचारिक शिक्षणाचं केंद्र होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आजची प्रश्नावली इथे संपते. अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक द्यायला काहीच हरकत नाही. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.